हल्ली बेरोजगार आणि सुशिक्षित युवकांची संख्या मोठी प्रचंड वाढली आहे. सरकारी नोकरी मिळत नाही, खाजगी नोकरी मिळत नाही. त्याच्यामुळं सुशिक्षित बेरोजगार म्हणून वावरणाऱ्या तरुणांची संख्या ही प्रचंड आहे. मग यातलेच काही तरुण काय विचार करतात, की चला आपल्याला नोकरी नाही ना, आपण व्यवसाय कामधंदा काहीतरी करूया. कामधंदा करायला ते घेतात, पण 2-3 वर्षातच त्यांच्या असं लक्षात येतं, की आपला कामधंदा काही चालायच्या मार्गावरचा नाही. हा व्यवसाय काही चालत नाही. आणि मग निराश होऊन चालू असलेला व्यवसाय बंद करण्याखेरीज त्यांना काही पर्याय उरत नाही. कारण दुकानच चालत नाही, व्यवसायच चालत नाही, तर करणार काय? स्वतःचं 2 वेळचं कसं भागवणार आणि इतर मग भविष्यातल्या काही योजना कशा पार पाडणार? तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का? दुकान चालत नाही, गिराईक येत नाही, डोक्यावर प्रचंड मोठं कर्ज झालंय, उधारी वसूल होत नाही, उधारी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलेली आहे. जर असं काही तुमच्या बाबतीत झालेलं असेल, तर हा व्हिडिओ मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कारण व्हिडिओ स्किप केला तर व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काय टिप्स देत आहोत किंवा काय सांगत आहोत हे लक्षात येणार नाही. त्यासाठी कृपया सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ बिलकुल स्किप न करता संपूर्ण पहा. दुकानामध्ये उधारी आणि गिराईक न येणं ह्या 2 गोष्टी सर्रास घडताना आपल्याला बघायला मिळतात. दुकानदारी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा याच्यामुळेच तोट्यात येतो. आता सर्वच बाबींचा आपण स्टेप बाय स्टेप विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा गिराईक येत नाही. आपण काय करतो माहिती का? गिराईक येत नाही म्हणून प्रचंड उधार द्यायला सुरुवात करतो. गिराईक तर त्यामुळे तुमचं वाढतं, पण हातामध्ये रोख भांडवल तुमच्या नसल्यामुळं तुमचा धंदा चालून सुद्धा तुम्हाला त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. कारण 8 दिवसात उधारी देतो म्हणणारं गिराईक महिना, 2 महिने, वर्ष सुद्धा लावतं. काही गिराईक तर अशा असतात की ते चक्क उधारी बुडवतात आणि काही गिराईक अशा असतात त्याहून कहर म्हणजे तुमची उधारी बिलकुल रिटर्न न देता ते म्हणतात, आम्ही काय तुम्हाला हलक्यातले गिराईक वाटलो का? आम्ही तुमची उधारी कधीच देऊन टाकलेली आहे. तुम्ही कदाचित तुमच्या वहीला मांडलेलं नसेल. अशा प्रकारच्या अडचणी मित्रांनो प्रत्येक व्यावसायिकाला जवळपास फेस कराव्या लागतात. तुम्ही प्रचंड मोठ्या धुमधडाक्यात आनंदात दुकानाचं उद्घाटन तर केलं, पण तुम्ही हे लक्षात घेतलंय का की दुकानदारी करण्यासाठी सुद्धा काही अभ्यास असावा लागतो. त्या व्यवसायाची पुरेपूर आपल्याला माहिती असावी लागते, तरच तो व्यवसाय तुमचा पुढे जाऊन यशस्वी ठरू शकतो. अन्यथा केवळ तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही श्रीमंत आहात किंवा कुणीतरी तुम्हाला फायनान्स करणारा व्यक्ती भेटला आहे, भांडवलदार व्यक्ती भेटला आहे म्हणून जर तुम्ही दुकान टाकलेलं असेल तर हे साफ चुकीचं आहे. जो व्यवसाय तुम्ही करत आहात त्या व्यवसायाची तुम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे. म्हणजे बघा, जर तुम्ही कपड्याचं दुकान टाकलेलं असेल तर कपडे कुठून आणतात, ते काय भावाने मिळतात, आपल्या इतर दुकानांमध्ये त्याचा काय मार्केटिंगचा दर चालू आहे, कशा पद्धतीने ते विकले जातात, कपड्याची क्वालिटी कशी आहे, कपडे विकल्यानंतर आपल्याला योग्य तो फायदा राहणार आहे का, आपल्याबरोबर किती कॉम्पिटिशन आहे, या स्पर्धेमध्ये आपल्याला कसं टिकून राहता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं जे एक मॅनेजमेंट आहे
ते आपल्याला नक्की अवगत आहे का? ह्या गोष्टींचा सरासर कधी आपण शक्यतो विचारच करत नाही. आणि त्यामुळं बरेचसे दुकानदार किंवा व्यापारी व्यावसायिक ह्या एका गोष्टीमुळेच गोत्यात येतात की त्यांना ह्या गोष्टीचा अनुभवच नसतो. फक्त माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी दुकान चालू करत असेल तर ते चुकीचं आहे. पैसा दुकानामध्ये जेव्हा तुमच्याकडे ग्राहक येईल तेव्हाच पैसा पण येईल. ग्राहकच नाही आला तर पैसा कुठून येणार? आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ग्राहक येण्यासाठी ग्राहकाला हव्या त्या वस्तू तुमच्या दुकानात पाहिजे, तुमचं दुकान टापटीपमध्ये पाहिजे आणि दुकान आकर्षक पाहिजे. तुम्ही एक दुकानदार आहात, तुम्ही नियमितपणे दुकानात यायला हवं, तुमचा व्यवसाय नियमितपणे तपासायला हवा आणि ग्राहकाशी तुम्ही अत्यंत चांगल्या भाषेत, सौजन्यपूर्ण भाषेत बोललं पाहिजे. त्यानंतर अजून एक आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट आपण बघत नाही आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या दुकानाचं ऑडिट. आता बऱ्याचशा व्यापाऱ्यांना ही गोष्टच माहीत नसते की नेमकं ऑडिट म्हणजे आहे काय, काय ही नवीनच भानगड असं वाटत असेल. पण मित्रांनो, ऑडिट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 1 महिन्याचं, 3 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं हे ऑडिट तुम्हाला तुमच्या दुकानाचं करता आलं पाहिजे. अत्यंत सोपं आहे. कसं करायचं ते मी सांगतो. ऑडिट करायचं म्हणजे काय करायचं की तुमच्या दुकानामध्ये स्टॉकमध्ये हजर किती माल आहे, किती माल तुम्ही रोखीत आणि किती माल उधारीमध्ये विकलेला आहे. उधारीत विकलेला असेल तर त्याचे पैसे वेळेत प्राप्त झालेले आहेत का? त्यानंतर दरमहा किंवा दर 3 महिन्याला तुम्हाला किती नफा झाला आहे, तुम्हाला किती तोटा झालेला आहे, हे सगळं जेव्हा रेकॉर्ड तुम्ही महिन्यात, 3 महिन्यात किंवा 1 वर्षाचं चेक कराल, बनवाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरोखर आपण जो व्यवसाय चालवत आहोत ह्या व्यवसायाची ग्रोथ चालू आहे का आपला व्यवसाय डाऊन होतो आहे. दुसरी अजून एक चूक आपण फार मोठी करतो ती म्हणजे आपण आपल्या कुठल्याही व्यवहाराची सहसा जास्त करून गांभीर्यानं दखल घेत नाही आणि त्याची नोंदच ठेवत नाही. आपण म्हणतो बघू माझ्या डोक्यात राहिलंय, पण व्यवसाय करायचा म्हटलं की ह्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. तुमच्या डोक्यात व्यवसाय राहून उपयोग नाही, तर तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एखाद्या ड्राईव्हला, एखाद्या फाईलला किंवा तुमच्या वहीमध्ये हा व्यवसाय दिसला पाहिजे, तुम्हाला वेळच्या वेळेला कळाला पाहिजे. ग्राहक का येत नाही ह्याच्यासाठी तुम्ही खालील गोष्टीचा थोडंसं आत्मपरीक्षण करा. आपल्याकडं ग्राहकाला पाहिजे ती वस्तू मिळत नाही का? ग्राहक आपल्यावर नाराज आहे का? ग्राहक केवळ उधारीमुळे येत नाही का? ग्राहकांना त्याच्या मनासारख्या वस्तू आपल्या दुकानात भेटत नाहीत का? दुसरीकडे त्याचा दर कमी करून दिला जातो का? किंवा ग्राहकाला त्याची सध्या काही गरज आहे का? ह्या गोष्टी तुम्ही तपासून बघा. तुम्हाला कळेल नेमकं ग्राहकाला काय पाहिजे आणि ग्राहक कशामुळे येत नाही. जर ह्या गोष्टींचं, ह्या अडचणींचं निवारण तुम्ही वेळच्या वेळेला केलं तर का नाही ग्राहक तुमच्याकडे येणार? तुम्ही ग्राहकाला अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा दिली, तुम्ही तुमच्या दुकानाची जाहिरात चांगल्या प्रकारे केलीत, गुणवत्तापूर्ण वस्तू तुम्ही ग्राहकांना योग्य दरामध्ये विकल्यात, तर ग्राहक नक्कीच तुमच्याकडे येईल. आता राहिला प्रश्न उधारीचा. मित्रांनो, 90% ग्राहकांना तुम्ही बिलकुल उधार देऊ नका. उरलेले 10% जे आहेत त्यांची उधारी परत करण्याची क्षमता आहे का? त्या वेळच्या वेळेला उधारी परत करू शकतात का? आणि दिलंय किती वेळा त्यांनी उधार परत आतापर्यंत, हे एकदा पहा. आणि तुमच्याकडे तेवढं भांडवल आहे का की जेणेकरून तुम्ही उधार देऊ शकाल?
ह्या गोष्टी तुम्ही तपासल्या तर तुमच्या लक्षात येईल की उधारी ही कशा प्रकारे द्यायची किंवा द्यायची की नाही. मी तर म्हणेन उधारी न दिलेला व्यवसाय अगदी उत्तम. कारण का तर कदाचित थोड्या दिवसासाठी किंवा काही कालावधीसाठी ग्राहक तुमच्याकडे येणार नाही, पण ग्राहकाला जर तुमच्यातल्या वस्तूची गरजच असेल आणि त्या वस्तू दर्जेदार असतील तर ग्राहक कधी ना कधीतरी तुमच्याकडे येतोच. ग्राहक येत नाही म्हणून त्यांना उधार द्यायचं हा प्रघात बिलकुल चुकीचा आहे. तुम्ही त्याचा कधीही आयुष्यात अवलंब करू नका. या उलट रोखीमध्ये काही डिस्काउंट देता येईल का, ग्राहकांसाठी काही एखादी बक्षीस योजना राबवता येईल का, हे बघा. ग्राहक अत्यंत खुशीत तुमच्याकडून वस्तू खरेदी करेल. ग्राहक दुकानात यायच्या वेळेला तुम्ही फ्रेश असलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा असला पाहिजे. तोंड पाडून जे दुकानदार किंवा व्यावसायिक बसतात त्यांच्याकडे ग्राहक जाणे कधीही टाळतो. त्यामुळं तुमचा मूड फ्रेश असला पाहिजे, तुम्ही ग्राहकांशी चांगलं बोललं पाहिजे. गिरायकाला कुठली वस्तू पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला हवं आणि त्या वस्तूचे काही नमुने तुम्ही ग्राहकाला आनंदानं दाखवायला पाहिजेत. ग्राहकाला तुम्हाला हेही पटवून देता आलं पाहिजे की वस्तूची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि ह्या अशा क्वालिटीची वस्तू तुम्हाला इतरत्र सहसा मिळणार नाही. गिरायकाची नाडी जर तुम्ही ओळखलीत तर गिरायक तुमच्यापासून फारसं लांब राहणार नाही. दुकानामध्ये तुम्ही स्टॉक कसा ठेवता ही गोष्ट सुद्धा फार महत्त्वाची आहे. आता समजा तुमचं स्टीलच्या भांड्याचं दुकान आहे किंवा ज्वेलरी शॉप आहे किंवा बांगड्यांचं दुकान आहे, कोणतंही दुकान असेल तर त्या दुकानामध्ये गिरायकाला काय वस्तू लागतात, गिरायक नेहमी कुठल्या वस्तूची मागणी जास्त करतं हे तुम्ही एकदा तपासा. थोडं शांत राहून एकदा ह्या गोष्टीचा विचार करा, ती गोष्ट नक्की तुमच्या लक्षात येईल. तर अशा काही टिप्सचा वापर करून जर तुम्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने केलात तर तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल. तुम्ही ह्या टिप्सचा वापर करून बघा. काही तुम्हाला आणखी ह्या व्हिडिओमध्ये कमतरता भासत असेल तर खाली कमेंट करून आम्हाला तुम्ही अवश्य सांगा. आम्ही आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची कमतरता भरून काढून देऊ. तर अशा प्रकारे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करा असंच आमचं म्हणणं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद.